हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे व्हेज पुलाव अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर कमेंट जरूर करा. तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये बघूया आपण. तर हे मी थोडे खडे मसाले घेतले आहेत. याच्यात 1 चमचा जिरं आहे, 2 काळी वेलची आहेत, लवंग आहे, दालचिनी आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात घेतलं आहे आलं आणि लसूण आणि ओलं खोबरं. आता हे मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे. अगदी बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे. आता कुकरमध्ये आपण हा पुलाव बनवत आहोत, तर त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये घातले तेजपत्ता थोडासा असा परतला की त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत कांदे छान असे आपण परतून घेतले की त्याच्यानंतर आपल्याला घालायचे टोमॅटो आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं जो आपण ते वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे. ते आपण ड्रायच केलेलं आहे, त्याच्यात अजिबात पाणी न घालता आपण ते मिक्सरला फिरवलं होतं. आता ते घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान आणि खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात घालण्यासाठी आपण ह्या भाज्या घेतल्यात. त्याच्यात आहे फ्लावर, वाटाणा, बीन्स हे मी घेतलेलं आहे. आता हे वाटण छान असं याच्यात परतून झालं आहे, सुगंधही छान पसरलेला आहे. आता याच्यात आपल्याला घालायच्या भाज्या. ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून निथळत ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. आता ह्या घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचे तांदूळ मी अर्धा किलो घेतलेले आहेत. तांदूळही स्वच्छ धुवून निथळत ठेवले होते आणि आता ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. आता हे घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे. पाणी घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे, तर मी हे पाणी अंदाजे घातलेलं आहे. त्याच्यानंतर काजू आणि किशमिश घातलेली आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान अशी उकळी आली आहे की त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. आता थोडंसं पाणी कमी पडलं त्यामुळे मी थोडं पाणी घालत आहे. तर हे पाणी घातल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घेतलं आहे. आता 1 ते 2 शिट्टीमध्ये आपला पुलाव तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता भात अगदी मोकळा आणि छान झालेला आहे.